झालं तर मला करमत नाही या घरात. कंटाळा आला सगळ्याचं. असं वाटतं ना सगळं सोडून निघून जावं. आदित्य दादा आणि पारू शिवाय सगळं घर सुनं सुनं वाटतंय. मला पटतंय तुमचं बोलणं. त्या घरचा मोठा मुलगा जर इथे नसेल तर आपण इथे राहून काय करायचं? चला आपण पण निघून जाऊया. प्रीतम, प्रीतम काय करतोयस तू? तू परिस्थितीपासनं पळ काढू शकत नाहीस. हे बघ, तुझा दादा आता नाहीये इथे, त्यामुळे किर्लोस्कर साम्राज्य हे सगळं तुलाच तर सांभाळायचंय. तुलाच त्याची जागा घ्यावी लागणार आहे. तू काय बोलतेस हे आई? तुला सिरियसली वाटतं की मी त्याची जागा घेऊ शकतो? मीच काय, या घरातलं कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही. आपली पात्रताच नाहीये तेवढी. आणि आई, पारू तर आपल्या कंपनीची शान आहे. ती प्रीतम, त्या मुलीचं नाव या घरात घ्यायचं नाही हे मी तुला आधी सुद्धा सांगितलंय. या विषयावर मला इथून पुढे चर्चा नकोय. आणि ती मुलगी आपल्या आयुष्यात कधी आलीच नव्हती असं समजूया आपण. ठीक आहे. नाही, आमचं ठीक आहे. पण तू राहू शकशील का तुझ्या लाडक्या पारू शिवाय? आणि दादा तर तुझ्या पोटचा मुलगा आहे ना, त्याच्याशिवाय राहू शकशील? प्रीतम बास, त्या दोघांचंही नाव या घरात घ्यायचं नाही आणि त्यांच्याबद्दल चर्चा होणार नाही हे माझं ठरलंय. मी तुला समजावते, पण जर तुला समजूनच घ्यायचं नसेल ना तर किर्लोस्कर साम्राज्य सांभाळायला मी स्वतः खंबीर आहे.